भारती का यह नागपुर केंद्र है। विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे। 10:58 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। जालना तसंच पुण्यात ओबीसी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाच्या अनुषंगानं काल मुंबईत ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीनंतर बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी तसंच मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढणार असल्यावर एकमत करण्यात आलं। आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख कायम ठेवली आहे। ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणानुसार ही बाब स्पष्ट झाली आहे। कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच्या आकाशवाणीच्या अतूट वचनबद्धतेचं हे द्योतक असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी म्हटलंय। सेहगल यांनी दिल्लीत आकाशवाणी कार्यालयात योग दिन कार्यक्रमात सहभाग नोंदवला। आकाशवाणीचे महासंचालक मौसुमी चक्रवर्ती यावेळी उपस्थित होत्या। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं मंजूर केलेल्या जामिनाला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। या प्रकरणी वकिलांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहे। 18व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। द गोल्डन थ्रेड या भारतीय चित्रपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार पटकावला। एस्टोनियाच्या सावर मिल्क या लघुपटानं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय काल्पनिक लघुपट पुरस्कार तर पोलंडच्या झीमा या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन पटाचा पुरस्कार पटकावला। T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश दरम्यान सामना होणार आहे। अँटिग्वा इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल। नागपुरात बहुप्रतीक्षित मान्सून काल अखेर दाखल झाला। काल नागपूर शहरासह नजीकच्या भागात चांगला पाऊस झाला, यामुळे उष्मा बऱ्याच प्रमाणात कमी झालाय। आज सकाळपासून देखील नागपुरात ढगाळ वातावरण आहे। दरम्यान आगामी काही तासात गोंदिया, गडचिरोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।